बोलणारे व्यक्ती असतात थोडं आणि एक दोन त्यावर वाक्य, मध्ये. एक दोन वाक्य परत बोला. रेकॉर्डिंग सुरू केलं. हा. सर, आजच्या सेशनचे जे शेवटचे मुद्दे तुम्ही मांडले ते खूप महत्वपूर्ण मांडले. कारण एखाद्या जलदान विधीमध्ये आपण असतो त्यावेळेस एखादा म्हणजे कल्याण मित्र किंवा बौद्धचारी तो त्याचं मत मांडत असतो आणि शक्यतो लोक एवढं बघत नाही त्याच्याकडे. तो काय बोलतो काय नाही हे समजत नाही. पण त्याला असं वाटतं का माझ्याकडे खूप आहे, मी खूप लोकांना देतोय, हम्म. पण त्याचा फायदा होत नाही. हो. पण मला असं जाणवतं का जे हवं आहे तिथं तेवढंच द्यायला पाहिजे. जे लोकांच्या बुद्धीला पटेल असंच द्यायला पाहिजे. म्हणून याचं भान त्या विधिकर्त्याला पाहिजे, जो ते हो कार्य सर, हो करतो. सर, हा, हो सर, हो प्रचारकाला सर, हो पाहिजे. सर, हा. हा. हम्म. हो सर, हो सर. बरोबर आहे. आणि तो मुद्दा खरंच मला खूप सुंदर वाटला तो आजचा. हा, हा. हेच काम आपल्याला पण करायचंय, हे लक्षात घेऊ आपण. हो सर, हो सर, करतोच आहे आपण. आपण आणखीन करायचे, वाढवायचं हे काम. म्हणून आता इथून हो सर. पुढचं काम जे आहे, हे सुज्ञ लोकांचं काम हे आहे पुढचं, की प्रचाराला जास्तीत जास्त हातभार लावला पाहिजे. सत्र आयोजित केले पाहिजे. आणि हे तर आहेच आहे. म्हणजे आपण जागृतीच्या कार्यशाळा हे ज्या ऑनलाईन घेतो, हो सर. याच्यातून आपण प्रचार करतोच आहे. परंतु समोरासमोर पण काही गोष्टी अशा घडल्या पाहिजेत. समोरासमोर छोट्या छोट्या चर्चा झाल्या पाहिजेत. आणि आपण शिबिरं घेतली पाहिजेत. आणि शिबिरं म्हणजे टाइमपासची शिबिरं नाही घेणार आपण. लोकांनी म्हणजे आपल्याला काय लोकांचं फक्त रंजन करायचं नाही, लोकांचं मनोरंजन नाही, जर करायचं. आपल्याला शिबिर पण लावायचे ना तर हो. ज्यांना जे आपल्याला जॉईंट आहे अशा लोकांना जॉईंट करून आपण ती घ्यायचे. शिबिरं बरोबर आहे. पण बरोबर लावू. बरोबर आहे. हो बरोबर सर. आहे. कारण 100 लोकांना सांगण्यापेक्षा 10 लोकांना सांगितलेलं पुरतं. बरोबर. त्याच्यातून 2 लोक तरी आपल्याला जुडतात. बरोबर. 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 मग याचा अर्थ असा आहे की आपली जी काही ऑनलाईन सत्र चालू आहेत, ही आपली पूर्वतयारी आहे. हो सर, हो सर, ही आपली पुढची पूर्वतयारी आहे. हो, आणि याची संख्या पण हळूहळू वाढत चालली आहे, मी पाहतोय. आणि हो सर, जरी इथं काही लोकांना प्रत्यक्ष येता येत नसलं, तरी नंतर बरेच लोक हे व्हिडिओ ऐकतात. त्यांचे मला हो, फोन येतात. हो ना सर. ते हो. व्ह्यूज वाढलेले असताना दिसताना आपल्याला ते हो. किती लोक हो. बघतात काय करतात ते. हो. 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 बरोबर आहे. आ- अशोक बोला. खूप छान झालं सर. खूपच म्हणजे आज का अर्थ आणि तुम्ही जे म्हणजे दोन दोन उदाहरण दिले बाबासाहेबांचे, की आजची परिस्थिती ओढावून आणलेली आहे. कारण आपण जे आज चांगलं जीवन जगतो, पाठीमागे बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे, परिश्रम आहे. म्हणून आपण आज आपलं जीवन व्यवस्थितपणे जगतो. बरोबर. आणि आणि तुम्ही ते पुढाऱ्याचं पण उदाहरण दिलं, कारण सत्य बोलायला पाहिजे. खरं बोल, आपण काय पुढारी नाहीत, त्यामुळे सत्याचा मार्ग चुकला नाही पाहिजे. कारण त्यांना एक अपेक्षा असते, म्हणून ते काहीतरी बोलतात. पण आपण सत्याचा मार्ग सोडायला नाही पाहिजे. खूप छान झालं सर. आणि ते हा. भक्तीचं उदाहरण एक छान आहे. वंदामी ते बोलला का तुम्ही, पाया पाया पडून सुधारणा होत नाही. कारण अनुकरण करून आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. बरोबर. खूप म्हणजे उदाहरणं छान होती. चला, आपापले माईक तयार ठेवा, ओपन करून ठेवा. आणि पटकन बोला, जोडून बोला. कारण हे खूप मोठा गॅप सोडू नका. मध्ये काहीतरी असेल मनामध्ये, बोलून टाका. व्यक्त व्हा. चर्चा करा. आपला धम्म जो आहे तो प्रॅक्टिकली आहे. हो. आणि आपले मगाशी जे उदाहरण दिलंय की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. नाही वंदावे. मला हा त्याची नुसती न वंदावी पाहू दे. हं. हा बोले त्याने त्याची नाही वंदामी पावले. नाही, नुसती 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 आदर करू शकतो आपण. तर बोले तैसा चाले इथपर्यंत ठीक म्हणजे आहे. आलं पण तिथं. हा, हा. पण त्याची पुढे पावलं पावलं त्याला पुढे त्याची जर आपण पावलं त्याच्या पाया पडून काम होत नाही, असं आपल्याला हा म्हणायचं. हा.
तर पुढे जर गेलं तर ते काय आपला फायद्याच. आणि मला असं म्हणता येईल की आपल्या स्वातंत्र्याची आहुती दिल्यासारखं होईल. तर त्याच्यामध्ये आहुती हे सगळं झाले, हे अंधश्रद्धेपासून म्हणता येईल आलं सगळं, किंवा मी गुलामी स्वीकारली असं म्हणता येईल. आणि चित्रपटाचं उदाहरण हे मला खूप भावलं सर. हा. कारण ते असं मी जवळून एक के एकदूनच. बाद एक, पिक्चरचं नाव एक के हा, बाद हा, एक. हा. पहा तो पिक्चर, जुना अर्थात पिक्चर आहे. ते चित्रपट पाहण्यावर कधी जास्त रस घेत. पण जुने जे चित्रपट आहेत ती खरंच हा, खरंच त्याच्यातून काही बोध आपल्याला घेण्यासारखे अर्थपूर्ण ते असते. घ्यावं. त्याच्यातून कशी एक हा, सामाजिक परिस्थिती आपल्याला कळते, हा, जुनी परिस्थिती. हा. म्हणून मी तर एक असं. सिनेमा कसा हा, अभ्यास म्हणून पाहतो मी. हा. नाही नाही, त्यातले ते हा, मला म्हणजे मला रुची नाही. याचा अर्थ असा होतो की काही वेळेला म्हणजे आता तो एक काळ असा असतो की त्यावेळेस चित्रपट नाही म्हणजे आता आवडायची असते. आपण तेव्हा रंजन म्हणून फक्त पाहत होतो, म्हणून हा, ते आपला टाइमपास करायचा होता. आता हा. टाइमपासचा विषय नाही. असे आणि आता असे काही. अजून एक हा, सोय आहे सध्याची. आत्ताची सोय अशी आहे हा. की तुम्ही सिनेमा पाहता पाहता तुम्हाला नको असलेलं तर तुम्ही फार पुढे पुढे जाऊ शकता. सगळंच पाहत पुढे जाऊ बसायची शकतो. काही गरज नाही. हं, हं. एखादा सीन नाही आला तर कंटाळा का त्याच्यातून घेण्यासारखं काही नाही. एखादी गाणं उगीचच गाणं आहे मध्ये, तर तेच ते आहे. पुढे जाऊ शकता तुम्ही. किंवा काही हा, काही हा. संवाद उगीचच आले पुढे जाऊ शकता. स्टोरी साधारण लक्षात आली की त्याच्यातून आपल्याला ते पुरेसं होतं. म्हणजे हं, मी कसं ते रसग्रहण म्हणून एखादी कविता आपण कशी अभ्यास करतो किंवा एखादा लेख वाचतो किंवा आता हे गाथेचा अभ्यास करतो, तसं आपण एखाद्या सिनेमाचं रसग्रहण म्हणजे त्यावेळची सामाजिक परिस्थिती ती आज आपल्याला कळणार नाही ना. म्हणजे आता समजा एक के बाद एक जास्त मुलं झाल्यानं काय दुष्परिणाम होतो हे आपण सगळे स्वतः थोडं जाऊन पाहतो समाजामध्ये. आपण स्वतः अभ्यास करत नाही तर त्याचं एक साधारणपणे एक हे लक्षात येतं स्वरूप. किंवा अस्पृश्यतेच्या मुद्द्याला धरून काही सिनेमे आहेत. हं. त्यातली प्रखरता जी आहे तर ती त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मांडलेली आहे, परंतु ती समस्या आपल्याला अभ्यासाला एक विचार करायला एक संधी मिळते, म्हणून ते पाहिलं पाहिजे. खरं आहे. हा म्हणजे आता कसं आहे, सिनेमा सिनेमा पाहणं म्हणजे आपल्या पाहण्याचा उद्देश काय आहे हे पण आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे. तो सतीचाच मुद्दा आहे परत. नाही तर हं, उगीच हं. टाइमपास करायला बसलोय आपण. नाही. आणि मला वाटतं हो ते सर मग. गाईडचं पण उदाहरण दिलं होतं आपण काल परवा. हो, ते. हो. हा, वहाँ कौन है तेरा, गाईड आहे तो. हा. बरोबर आहे. तर ते मी हो सर. शोधण्याचा प्रयत्न केला. एक मिनिट हा, एक मिनिट. दानके सरांचं पूर्ण हो. होऊ द्या. हा, 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 बोला. हा. हा. तर मला हेच म्हणायचंय की प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आपण किती म्हणजे त्या याच्यामध्ये उतरतोय, धम्माच्या मार्गाने आपण जातोय, हम्म, हे हम्म. फार महत्वाचं हो. आहे. हा. धम्म हा आणि प्रॅक्टिकल हे आपण परत परत पाहतो, हा, व्यावहारिक कारण आहे. तेच तेच डोक्यात आपण ठेवलं पाहिजे की हो. आपण प्रॅक्टिकल काय करतोय. धम्म आणि आपण वाचतो हा, किती, ऐकतो किती, हा, बोलतो हा, किती, याच्यापेक्षा आपण धम्म हा, जगतो किती कसा. हा. धम्म ही जगण्याची गोष्ट आहे. आणि काही काही वेळेला मला असं समाधान वाटतंय की मी बऱ्याचशा गोष्टी याच्यात पॉझिटिव्ह करत आलेलो. हो, हो. आणि म्हणून ते काय चांगलं वाटतं. चांगलं, चांगलं. आपल्या 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 त्या चांगल्या वर्तनाचा आपल्यालाच जास्त फायदा होतो पहिला. नाही, खरं आहे म्हणजे. आनंद हा, मिळतो, आनंद हा. मिळतो. त्याची मला अनुभूती येते. हो, आणि जर आपण बाहेर डोकावून बघितलं ना किंवा घरातूनच आपण विचार केला ना तर त्यांना आपण सांगण्याचा प्रयत्न करतो असं काही. पण ते वैचारिक जे तारतम्य जे आपण ठेवतो ते त्यांच्याकडे नसतं. हा, तिथे आपण नियंत्रण करतोय, ते लोक नियंत्रण करतात. म्हणजे प्रॅक्टिकली हा, बरोबर आहे. हा, जागृतीपूर्ण बरोबर. आपण हे करतो. ते आणि कसं कसं लोकांना कसं कोणाला कसं सांगावं हे आपल्याला अनुभवातूनच कळतं नंतर. हो. हा पण मुद्दा महत्वाचा. आपण आणि ओढून हा, ताडून नाही सांगू शकत. हं. आणि त्यांना हे पण सांगणं असते की मी आहे तसं आहे, आहे तसं आहे तसं चालणार. आणि मला हे पण वाटतं की
कोणाला सांगण्यासाठी आपण आचरण करू नये. मला काहीतरी दाखवायचंय मी किती वेगळा आहे म्हणून हा. धम्माचं आचरण नाही करायचं. धम्माचं आचरण आपला प्रश्न सोडवण्यासाठी आधी. आपल्या उतरवायचे आहे. यातनं आपलं हा. टेन्शन आपलं प्रेशर कमी झालं पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे आपल्याकडं पाहून की यांचं ऐकलं पाहिजे. आणि आपण तसं करत नसतो तर आपलं ऐकणारच नाहीत लोक, लोक आदरच करणार नाही. हा पण अनुभव आहे, माझा स्वतःचाच अनुभव आहे. जेव्हा मला आता 45 वर्ष हा विषय चाललाय माझ्या डोक्यामध्ये, जवळपास 43 वर्ष, 1983 पासून 42 वर्ष हा विषय चाललाय. तसा बऱ्याच वर्षापासून चाललाय त्याच्या आधी, पण प्रॅक्टिकल काम मी 42 वर्षापासून करतो. तर मी ते बदललेले काय म्हणतात, फेजेस मी पाहतो, अवस्था पाहतोय मी. हा. हा. जेव्हा मला कळत नव्हतं आणि मी धम्मप्रचार करत होतो, तर ते लोक मला आज काही लोक नावं पण ठेवतात नगरमध्ये, विशेषतः हम्म. तुम्ही तर तेव्हा वेगळं सांगत होते आणि आता वेगळंच बोलता. तर ते कबूल करावं लागतं आपल्याला. तेव्हा मी सांगत होतो त्याचं एकच कारण आहे की तेव्हा मी भानावर नव्हतो, मला कळत नव्हतं. त्यामुळे मी फक्त शब्दांचा प्रचार करायचो, गाथांचा प्रचार करायचो, बौद्ध पद्धतीनं विधी समारंभ करायचो. आणि तसं वागण्याऐवजी मी शिकवायचा जास्त प्रयत्न करायचो. आता तसं होत नाही ना. मग आता ते काही लोकांना ते रुचत नाही. तुम्ही ते जुनं सगळं सोडून दिलं, आम्हाला ती जुनी वाट दाखवली. काही लोक तर निषेध पण करतात, तुम्हाला सांगतो. हम्म. नगरमध्ये हम्म. प्रत्यक्ष निषेध करतात. आणि मला वाटते 2000 नंतर हे सगळं प्रॅक्टिकल चालू झालं. हो, कारण काळ आता त्याच्यावर. हा. आणि खरं म्हणजे पण ते कसं आहे की काही गोष्टी प्रवाहाच्या ओघात होऊन जातात. ते काय आपण मुद्दाम करत नाही आणि कोणाला दोष देण्याचा पण मुद्दा नाही. म्हणजे कोणी निषेध करतं म्हणून त्यांचा द्वेष करण्याचा काय मुद्दा नाही, त्यांचं बरोबर आहे. मी तसं बोललोच ना, ती वाट दाखवली कारण मी वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये काम केलं आणि मग मी संस्था बोलायचो. आणि आता आता ती संस्था नाही बोलत मी संस्थेत. मग त्या संस्थेतले लोक त्यांच्याशी कनेक्टेड लोक द्वेष करणार, ते साहजिक आहे, ते होणार आहे. त्यांचा दोष नाही तो, कारण मी त्यांना त्यांची वाट सोडून दिली. तर खरं म्हणजे मी वाट सोडून दिली नाही, मी त्यांच्या वाटेवर, संस्थेच्या वाटेवर माझं मन कधीच नव्हतं. माझं मन हे धम्माच्या वाटेवर होतं. आणि तिथं काही धम्माचा भाग आपल्याला शिकायला मिळतो म्हणून आपण तिथं इंटरेस्ट घेतो, तिथे जातो. आता इथे सुद्धा आपण मिटिंगला का बसतो, हे काय तुम्ही आपण काहीतरी तुम्ही मानताय म्हणून येताय काय तर नाही. आणि मी काहीतरी मला म्हणतात म्हणून मी सांगितलं पाहिजे असा उद्देश नाही. आपला उद्देश एकच आहे की जे आपल्याला अनुभव आलेले आहेत ते आपण शेअर करूया. कोणाला त्याचा फायदा झाला, समजलं, चांगली गोष्ट आहे. आणि जे समजलं नाही ते आपण इथं बोलत पण नाही, चर्चाही करत नाही त्याच्यावर. आणि कोणाच्या विरोधातही आपण बोलत नाही आणि कोणाचं आंधळ समर्थन पण आपण करत नाही. आंधळ समर्थन पण आणि नाही करत आणि कोणाच्या विरोधात पण आपल्याला बोलायचं नाही, कारण तो विषयच नाही आपला. आपला विषय धम्म आहे, धम्माची प्रॅक्टिस आहे. त्याचा आपल्याला व्यक्तिगत जीवनामध्ये फायदा झाला पाहिजे. कारण जीवन हे दुःख आहे, यातना आहे. त्याच्यातून मोकळं होणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी ते कर्तव्य पार पाडून आपण दुसऱ्याशी बोलणं, समुपदेशन करणं, काउन्सिलिंग करणं किंवा असे सत्र भरवणं किंवा शिबिरं भरवणं हे नंतरचं काम आहे. हे आता लक्षात आल्यानंतर ती जुनी भाषा नाही राहिली माझी. आणि ती भाषा बोलत नाही आता, तर म्हणून काही लोक थोडंसं द्वेष करणार. खरं समजेल, त्यांच्या लक्षात येईल, नंतर लक्षात येईल की आपण काय बोलतो काय करतो ते. असो, म्हणजे मी वास्तव सांगतोय, हा म्हणजे वास्तव खरंय. सांगतोय. आणि असे अनुभव इतरांना पण असणार आहे तिथे, 100% जे प्रचार करतात ते. अशोक, बोला, तुम्हाला मी थांबवलं होतं. नाही सर, धानके सर बोलत असताना ते हा पिक्चरचं तुम्ही उदाहरण दिलं का, हा त्याबद्दल बोलायचं होतं. काही थोडं विशेष होतं. तर तुम्ही स्वर्ग पिक्चर पाहिला होता, राजेश खन्नाचा.
तर माझी पण पाहण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्याचे कर्माचे फळ त्यांना इथंच भोगावं लागतं. हा पिक्चर पाहिला होता, म्हणजे स्वर्गाचं त्या घराचं नाव स्वर्ग होतं. आणि ते खूप म्हणजे ते म्हणजे त्यांचं जे कर्म आहे का, ते कर्माचे भोग त्यांना इथं भोगावं लागतात. ते हिरो काय करतो, चांगलं कार्याचं आता परतफेड करतो त्यांना. आपण जे शब्द वापरतो ना, कर्म आणि भोग, याचा आपल्याला अर्थ स्पष्ट पाहिजे. स्वर्ग, नरक, कर्म, भोग इथंच आणि तिथंच. तर हा पिक्चर मधलं बोलतोय, बरोबर आहे नाही नाही तुमचं, नाही, बरोबर आहे. आपण पिक्चर, आपण इथं आपण पिक्चरची स्टोरी सांगत नाही. आता आपण एक के बाद एक मी पिक्चरची स्टोरी सांगितल्यासारखं वाटलं का? समाजातलं वास्तव बोलतो आपण. आपण समाजातलं वास्तव बोलतो, आपण मानसिकता बोलतो. कारण ह्या मानसिकता सिनेमातच नाही, व्यवहारात पण आहेत. हे आपण पाहतो. अभ्यास म्हणून आपण ते बोलतो. त्यामुळे फक्त आपण ते शब्द नाही वापरणार, वापरूही नाही तसे. कारण त्याचा अर्थच लागत नाही. जसं आता तुम्ही पटकन बोलले, वंदावी पाऊले. कारण ते तसं ऐकलेलं आहे आणि ते पाठ आहे, त्यामुळे ते आपण बोलून गेलो. पण आपण म्हणतो नाही, आपल्याला वंदावी पाऊले हा विषय नाही महत्वाचा. आपल्याला नाही करायचं तसं. आपल्याला बोले तसं चाले, हेच महत्वाचं आहे. हा, नाही, खरं कुठं थांबायचं आपल्याला ते ठरवावं लागेल. ओके. बरोबर. हा. आणि तुम्ही तुम्ही जे म्हणताय सर, तुमचे शब्द आता पहिले सांगण्याची पद्धत आणि आता सांगण्याची पद्धत, ते काय, ते म्हणजे प्रवाहामध्ये होऊन गेलं ते. पण बाबासाहेबांना सर तहच केलं ना. पहिले वृत्तपत्र वेगळं, नंतर वेगळं. त्यांना पण त्यांनी पण नाव शब्द बदलले ना. बदललेले आहेत, बरोबर आहे. त्यांनी शब्द बदललेले आहेत आणि त्याचा काही लोकांना राग पण यायचा. तुम्हाला एक का, म्हणजे आता चांगलं आहे, तुम्ही आता विषयच काढलाय म्हणून सांगतो. आमच्या नगरमध्ये एक व्यक्ती होते, नाव नाही घेत मी त्यांचं. एक व्यक्ती होते आणि ते इथे आर्मीत सर्व्हिसला होते. एकदा त्यांच्या घरी आम्ही गेलो असं सहज. हे चळवळीचं काम करता करता, संस्थेचं हे काम करता करता त्यांच्या घरी आम्ही गेलो. तर ते थोडेसे भडकले. फार इंटरेस्टिंग कारण ते भडकायचं मला समजलं. ते भडकले. ते काय म्हणले, तुम्ही काय सांगता आम्हाला बाबासाहेब आणि धम्म धम्म? तुम्हाला माहिती नाही, आमच्या घरातून आमचे वडील, आजोबा हे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी समर्पित झालेले होते. तुम्ही काय आम्हाला धम्म सांगता? मग त्यांनी आम्हाला एक फोटो दाखवला. म्हणे हा फोटो आहे, याच्यात माझे आजोबा आहेत आणि हे आजोबा बाबासाहेबांच्या आदेशानुसार शीख झाले होते. पंजाबी म्हणजे ते शीख झाले होते, ते शीख धर्म स्वीकारला होता. हे बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं की आपल्याला शीख धर्माचा पण विचार करावा लागेल. आणि काही लोकांना अभ्यासासाठी त्यांनी तिकडे पाठवलं होतं बाबासाहेबांनी. त्याच्यात आमचे आजोबा होते. पण बाबासाहेबांनी हे नव्हतं सांगितलं की तुम्ही शीख धर्म स्वीकारा म्हणून. अभ्यासासाठी पाठवलं होतं. तर हे तिकडे शीख धर्म स्वीकारून आले. आणि नंतर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची वाट धरली. तर ह्या माणसाच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी द्वेष होता. बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी हा शीख धर्म स्वीकारला आणि बाबासाहेबांनी आपली वाट बदलली. म्हणजे आमचं वाटोळं केलं त्यांनी. तर परिस्थितीनुसार विचार करणं आणि पावलं टाकणं हे जागृत आणि शहाण्या माणसाचं काम आहे. म्हणजे आज जे केलं तेच उद्या करायचं, आज जे बोललो तेच उद्या बोलायचं, तेच परवा बोलायचं. हे बोलण्यामध्ये सुसंगती असते. परंतु बाबासाहेबांनी दुसरं एक फार छान विधान केलेलं आहे. सुसंगती हा गाढवाचा गुण आहे, ते म्हणायचे. गाढव काय करतं आज, त्या ते सवयीनं ते एकच 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 टाईपचं काम करतं. त्याचा मालक त्याच्या पाठीवर ओझं टाकतो आणि त्याला ते हाकलत हाकलत काही विशिष्ट ठिकाणी नेतो आणि त्याच्या पाठीवरचं ओझं तो खाली करतो.
परत त्या गाढवाला हाकलत हाकलत तिकडं आणतो, त्याच्या पाठीवर ते ओझं टाकतो, परत हाकलत हाकलत नेतो आणि तो तिथं तो ते ओझं खाली करतो. तर नंतर नंतर अशी परिस्थिती येते का त्या गाढवाच्या पाठीवर ते काय ते वाळू किंवा माती भरून ते फक्त त्या गाढवाला ते काय हाकलतं असतं, झ्या झ्या करतं आणि ते मालक त्याच्या पाठीमागे जात नाही. ते स्वतः ते गाढव तिथं जातं आणि तिथं कोणीतरी त्याच्या पाठीवरचं ओझं खाली करतं आणि तिथून ते असं मागं हाकल ते परत ते मूळ ठिकाणी येतं. तर सवय जी असते ते सवय अशा प्रकारची असते. सुसंगत, आता ते गाढवाचं वागणं ते म्हणतात ते चालणं सुसंगत आहे. ते ते बरोबर ते ते त्याला जे शिकवलं सांगितलं तेवढं करतंय ते. पण त्याच्या मनात हा विचार येत नाही आपण नुसते ओझे वाहणारे आहोत, याच्या पलीकडे आपली वाट नाही, याच्या पलीकडे आपलं काही काम नाही. तसं म्हणजे सुसंगत बोलणारे, एकसारखं बोलणाऱ्यांचं जे काम असतं ते अशा प्रकारचं असतं. ते फार छान बोलतात, एकाच टाईपचं बोलतात, पण त्याच्यामध्ये एक मानसिक गुलामी असते. कर्मकांड, त्यालाच कर्मकांड म्हणतात. आणि कर्मकांड हा फार मोठा अडथळा आहे. संयोजन म्हटलंय त्याला, शील व्रत परामर्श. हा, चला त्रिभुवन सर. हा बाबूजी, बोलायचे का काही? नाही, बाबूजी प्रवासात आहेत त्यामुळं. तर या चांगल्या बोलण्याला चांगलं आपण वर्तन जे होतं धम्मामुळं, वर्तन जे आपलं सुधारतं, ते तुम्हाला जे लोक द्वेष द्वेष करतात, नाही, जाऊ ते द्या, ते आम्हाला सोडा. पण नाही, ते ते नाही, सोडा. हा, आम्हाला पण अनुभव आला वेगळा, बर. की चांगला मार्ग असला की कसं लोक काय म्हणतात, करून करून भागला आणि देव पूजायला लागला, हा, किंवा सो बाकी बिल्लीचे लिहाज करू, म्हणजे काय लोकांना चांगलं करायचंच नाही का, म्हणजे ते पूर्वीचं उदाहरण घेऊन आता आपल्याला टोमणं मारतात. नाही, ते आता ते त्यांच्या मनाचे गुलाम आहेत ना. त्यामुळं बदल बदल माणसाला आवडत नाही. परिवर्तन माणसाला आवडत नाही. माणसाला रुटीन रुटीन आवडतं. एकसारखं एकसारखं असलं मग कम्फर्टेबल वाटतं जरा. पण बदल केल्याशिवाय सुधारणा पण होत नाही. हे आपल्या सुधारण्यासाठी बदल हा आवश्यकच आहे. हा, त्रिभुवन सर बोला. जय भीम सर. जय येतो भीम. आवाज? हा, ते ते जे सुभाषित जे काही म्हटले तुम्ही ते खरं तर तथागतांसाठी वापरलेलं असावं असं मला वाटतं. कोणता? बोले तसं चाले, हा, त्याची वंदावी पाऊले. नाही, पण कारण की त्यांनी पण वंदन करून नाही घेतलं. नाही करून घेतलं ते ठीक आहे, परंतु अ, त्यातून अर्थ असा निघतो की नुसतं बोलणारा, चांगलं बोलणारा तो वेगळा. त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका किंवा त्याचं आदर करू नका. फक्त जो खरोखर जसं बोलतोय तसंच वागतोय. तथागतांचे जे काही आपण हा शब्दशः अर्थ घेतला तथागत, तर तसं असं वाटतं. आणि सेकंड थिंग जी तुम्ही म्हटले की ते वंदावी पावले म्हणजे भक्ती करणं. भक्ती मार्ग मध्ये क्वेश्चन्स विचारले जात नाही, हम्म. प्रश्न विचारले जात नाही आणि त्याचं निरसनही केलं जात नाही. हेही बरोबर आहे. अ, ते छान सांगितलं तुम्ही. हा, आणि दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचे आता माझ्या वडिलांच्या पिढीचे लोक जे बघतोय की त्यांनी फक्त बाबासाहेब फक्त थोडे वाचले आणि त्यांचं काही अनुसरण केलं नाही आणि बाकीच्यांबरोबरच ते प्रवास वाद राहिले. आणि आजही त्यांच्या डोक्यामध्ये तो पगडा आहे, त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये हा काही जाऊ शकत नाही. परंतु अ, जे काही तुम्ही सांगताय आता 40-42 वर्षामध्ये जो मनुष्य अभ्यास करतोय धम्माचा, आता तुम्ही कमलवीर सांगतायत म्हणून आम्ही जॉईन होत नाही, परंतु तुम्ही धम्म सांगतायत म्हणून आम्ही जॉईन होतो. ही काही बरोबर. संस्था नाही. संस्थेमध्ये कसं आहे की कंपल्सरी केलं जातं, मग ते चुकीचं असो किंवा बरोबर असो, परंतु ही आम्हाला धम्माची ओढ आहे म्हणून आम्ही जॉईन होतो.
बरोबर. आणि योग्य प्रकारे धम्म समजून सांगितलं जातो म्हणून जॉईन होते आणि तो सांगितलाही जाते. अशी परिस्थिती आहे. परंतु तर हं. बरेचसे अनुभव येत आहेत. मी बऱ्याच वेळेस तुमच्याशी शेअर पण केलेलं आहे की बरेच लोक फक्त फोटोपुरती आणि दाखवण्यापुरतं किंवा मला मोठं म्हणावं म्हणूनच ते संस्थेमध्ये आलेले असतात. त्यांना धम्माचं काही घेणं देणं नसतं. माझं स्वतःची पद प्रतिष्ठा कशी वाढेल याच्यासाठी आलेले असतात आणि त्यामुळे हा एक धम्मामध्ये अडथळा होतो. हे पण मला एकदम मनापासून पटलेलं आहे. तर खरं तर स्वतः ज्यावेळेस तुम्ही अभ्यास केला त्या इतका अभ्यास केल्यानंतर बरोबर एक मार्ग सापडतो. जसं तुम्हाला सतीभान हा मार्ग सापडला. मीही बरेच वेळेस अभ्यास करतो कॉम्प्युटर सायन्सचा. तर खूप अभ्यास केल्यानंतर एक इतकं छानसं काहीतरी एक स्टेटमेंट सापडतं आणि त्या स्टेटमेंटला धरूनच सगळ्या गोष्टी त्याच्यावर आधारित असतात. तसं हे सगळं सतीभान नावाच्या किंवा कन्सेप्टच्या रूपाने धम्म हा व्यवस्थितरित्या आपण समजून सांगताय. आम्ही त्या मार्गाने चालतो आणि खूप छान वाटतं. तर हं. अ, हा हा जो धागा पकडलेला आहे आपण तो खूप छान आहे आणि यातच आपण यानुसार धम्माचं आचरण हं. म्हणजे धम्म शिकून त्याचं आचरण करत राहू आणि हा धम्म सद्धम्म पुढे नेऊ आणि त्यासाठी आम्ही प्रचार प्रसारही करू. हं. धन्यवाद. त्या एआयच्या भाषेत त्याला प्रॉम्प्ट म्हणता येईल का? प्रॉम्प्ट म्हणजे कसे योग्य योग्य शब्द त्याला ते पाहिजे असतात. मग ती इन्फॉर्मेशन बरोबर म्हणजे योग्य शब्द, योग्य आदेश नाही म्हणजे प्रॉम्प्टच्या भाषेत, तुमच्या एआयच्या भाषेत असं म्हणजे एक सहज मला वाटलं बोलावं म्हणून. नंतर बोलू आपण याच्यावर. हां. हम्म. हं. तर काय करायचं? थांबायचं का? 8:45 झाले. 8:43.